नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल शिंदे, डॉक्टर श्री देशमुख कॉलेज रोहा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वातावरण याविषयी माहिती बघणार आहोत. अर्थातच वातावरणाचे जे घटक असतील त्या वातावरणाच्या घटकांचा आपण आढावा घेणार आहोत. वातावरण कशाला म्हटलं जातं किंवा वातावरण म्हणजे काय, तर वातावरणाच्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला सर्वसाधारणपणे सांगता येतील. पहिली संकल्पना आपण सांगू शकतो की वातावरण कशाला म्हणायचं, तर पृथ्वीच्या चोहोबाजूस असलेल्या रंगहीन, गंधहीन आणि स्वादहीन वायूच्या आवरणास वातावरण म्हणतात. म्हणजेच पृथ्वीच्या सभोवताली जे वेगवेगळ्या प्रकारचा वायूंचं आवरण आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणीय घटकांचं आवरण आहे, त्या वातावरणीय घटकांच्या आवरणाला वातावरण असं म्हटलं जातं. ज्यासाठी आपल्याला सांगता येईल की ते रंगहीन आहे, ते गंधहीन आहे आणि ते स्वादहीन आहे. यानंतर वातावरणाचे घटक. वातावरणाचे जे घटक असतील ते वातावरणाचे घटक सर्वसाधारणपणे आपल्याला 3 प्रकारात सांगता येतील. वायू, पाण्याची वाफ आणि धूलिकण हे प्रमुख 3 वातावरणाचे घटक आहे असं आपण सांगू शकतो की असं आपल्याला म्हणता येईल. वातावरणाचे जे प्रमुख घटक आहेत त्यापैकी पहिला घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे वायू. वातावरण अनेक प्रकारच्या वायूंपासून तयार झालेले आहेत किंवा वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू अस्तित्वात आहेत. आता हे जे वायू असतील त्या वायूंचं जर आपण टक्केवारी बघितली तर ती टक्केवारी वेगवेगळ्या प्रकारची आहे. वेगवेगळ्या वायूंची वेगवेगळ्या प्रकारची टक्केवारी आपल्याला बघायला मिळते. ते पुढे आपण चार्टमध्ये बघणार आहोतच. वातावरण हे निरनिराळ्या वायूंचे मिश्रण आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गन, कार्बन डायऑक्साईड यासारखे जे वायू असतील असे अनेक प्रकारचे वायू वातावरणामध्ये समाविष्ट झालेले आहेत. या वातावरणातील वायूंपैकी नायट्रोजन आणि ऑक्सिजन या 2 वायूंचं प्रमाण जे असेल ते जवळजवळ 99% आहे. आपण जर बघितलं तर वातावरणाच्या खालच्या थरामध्ये कार्बन डायऑक्साईड सारखा जो जड वायू असेल त्या जड वायूंचं प्रमाण जास्त असतं. थोडक्यात जे वायू वजनाने जास्त आहेत असे वायू वातावरणाच्या खालच्या थरात बघायला मिळतात. तर वातावरणाच्या वरच्या थरामध्ये तुलनात्मक हलक्या स्वरूपाचे वायू जे असतील ते वायू बघायला मिळतात. मग यामध्ये हायड्रोजन सारखे जे वायू असतील ते हलक्या स्वरूपाचे वायू किंवा हेलियमचे जे काही सारखे हलके वायू असतील ते वायू वातावरणाच्या वरच्या थरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीवरचा वायूचा जो दाब असेल तो संयुक्त दाब 760 मिलीबार इतका असतो. म्हणजेच तो दर चौरस सेंटीमीटरला 1 किलोग्रॅम एवढा असतो. एका चौरस सेंटीमीटरला 1 किलोग्रॅम एवढा असतो. किंवा सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीवरती 1013.25 मिलीबार एवढा वायुभार आपल्याला बघायला मिळतो. हा जो वायुभार असेल तो वायुभार समुद्र सपाटीवरती 1013.25 मिलीबार एवढा बघायला मिळतो. समुद्र सपाटीवरती वायूची जी घनता असेल त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंची घनता दर घनमीटरला 1.2 किलोग्रॅम असते. यांची जी घनता आहे ती दर घनमीटरला 1.2 किलोग्रॅम असते. तर 5000 मीटर उंचीवरती म्हणजे उंचावरती जर आपण गेलो, साधारणतः 5000 मीटर उंचावरती गेलो तर ही जी घनता आहे ती घनता दर घनमीटरला 0.7 किलोग्रॅम इतकी असते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल वायूची घनता सुद्धा
जमिनीकडे किंवा समुद्र सपाटीकडे जास्त असते आणि उंचावरती गेल्यानंतर वायूंची घनता ही कमी झालेली बघायला मिळते. यानंतर वातावरणामधील वायूंचे जे स्वरूप असेल ते स्वरूप आणि त्याचं महत्त्व आपण बघणार आहोत. वातावरणातील जे वायूंचं स्वरूप असेल ते स्वरूप कसं आहे, तर सर्वसाधारणपणे हवेतील घटक आणि घटकांचे प्रमाण असं आपण एक तक्ता तयार केलेला आहे. वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे 78.09%. म्हणजे एकूण 100% आपण जर गृहीत धरला तर त्यापैकी 78.09%. ऑक्सिजनचं प्रमाण आहे 20.95%. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे 00.03%. आर्गन वायूचं प्रमाण आहे 00.92%. हायड्रोजन वायूचं प्रमाण जे आहे ते 00.01%. आणि पाण्याची वाफ, धूळ आणि इतर घटक आहेत 0.01%. असे एकूण 100% वातावरणातील जे वायूंचं किंवा घटकांचं प्रमाण जे असेल ते 100%. आता याच्यापैकी असे अनेक वायू आहेत की जे याच्यामध्ये समाविष्ट नाही आहेत. म्हणजे याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गन आणि हायड्रोजन यांचा आपण उल्लेख केलेला आहे. याचबरोबर मिथेन असेल, हेलियम असेल, ओझोन असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, असे जे वायू असतील ते वायू अतिशय अल्प प्रमाणामध्ये वातावरणात वेगवेगळ्या उंचीवरती आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या घनतेनुसार, त्यांच्या भारानुसार किंवा वजनानुसार ते कमी अधिक उंचीवरती आपल्याला बघायला मिळतात. आता यापैकी वातावरणातील जो पहिला महत्वाचा घटक आहे तो घटक म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजनचं प्रमाण आपण बघितलं सर्वात जास्त आहे. नायट्रोजनचे जे प्रमाण असेल ते नायट्रोजनचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे किंवा सर्वाधिक आपल्याला बघायला मिळतं. वास्तविक नायट्रोजन हा वायू जो असेल तो वायू निष्क्रिय वायू समजला जातो. परंतु त्याची एक उपयुक्तता जर आपण बघितली तर नायट्रोजनमुळे ऑक्सिजनची तीव्रता कमी होण्यास मदत होते. कारण अतिनील स्वरूपाचा किंवा अतिशय शुद्ध स्वरूपाचा जो ऑक्सिजन असेल तो ऑक्सिजन उपयुक्त नसतो आणि म्हणूनच त्याची तीव्रता जी असेल ती तीव्रता नायट्रोजनमुळे कमी होते आणि जेणेकरून प्राणी जीवनासाठी आणि मानवी जीवनासाठी तो उपयुक्त होतो, म्हणून मदत होते. झाडांच्या पेशी मजबूत होण्यासाठी नायट्रोजन हा वायू महत्वाचा आहे. म्हणजे वनस्पतींच्या दृष्टिकोनातून नायट्रोजन अतिशय महत्वाचा आहे. कारण वनस्पतींची वाढ नायट्रोजन ह्या घटकावरती किंवा नायट्रोजन वायूवरती अवलंबून आहे. नायट्रोजनची जी उपलब्धता आहे वातावरणातील ती उपलब्धता नायट्रोजन चक्राद्वारे होत असते. की अव्याहतपणे नायट्रोजन चक्र जे असेल ते नायट्रोजन चक्र सुरू असतं आणि त्यातून वातावरणाला नायट्रोजनची उपलब्धता होत असते. त्यानंतर वातावरणातील वायू ह्या मुख्य घटकांतर्गत दुसरा वायू आपल्याला सांगता येईल तो म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ 20.49%. ऑक्सिजनचं महत्व आपल्याला माहिती आहे. पृथ्वीवरील प्राणी आणि मानव यांच्यासाठी ऑक्सिजन हा वायू अतिशय महत्वाचा आहे. याबरोबरच ज्वलनासाठी ऑक्सिजनची मदत होत असते. शुद्ध ऑक्सिजन मी अगोदर म्हटल्याप्रमाणे श्वसनासाठी हानिकारक असतो. त्यामुळे नायट्रोजनद्वारे अर्थात निसर्गातील नायट्रोजनद्वारे त्याची तीव्रता जी कमी केली जाते. समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावं तसतसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी कमी होत गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणूनच जास्त उंचीवरच्या प्रदेशात आपण गेलो किंवा विमानामध्ये जास्त उंचीवरती आपण गेलो तर ऑक्सिजनचे जे सिलेंडर्स असतील त्या सिलेंडरचा वापर करावा लागतो किंवा गिर्यारोहकांना याचा नेहमीच सामना करावा लागतो. ऑक्सिजनचे सिलेंडर त्यांना बरोबर न्यावे लागतात. म्हणजेच उंचीनुसार ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं.
यानंतर पुढचा वायू आहे कार्बन डायऑक्साईड. याचं वातावरणातलं प्रमाण आहे 0.03%. वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे बदलतं आहे. कारण कार्बनचं प्रमाण बदलत आहे, त्या कारणाने कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सुद्धा बदललेलं आपल्याला बघायला मिळतं. यामागची कारणं जर आपण बघितलं तर वनस्पती, प्राण्यांचं श्वसन, ज्वलनक्रिया, वनस्पतींचे विघटन यासारख्या घटनांमुळे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते आणि त्यातूनच कार्बनचं जे प्रमाण असेल ते कार्बनचं प्रमाण वातावरणामध्ये सतत बदललेलं आपल्याला बघायला मिळतं. कार्बन डायऑक्साईड वायू हा अतिशय महत्त्वाचा आहे, पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वाचा आहे, पृथ्वीचं ताप संतुलन यासाठी महत्त्वाचा आहे, वनस्पती जीवनासाठी महत्त्वाचा आहे, किंवा वातावरणातील विविध प्रकारच्या ज्या क्रिया असतील त्या क्रिया, त्या घटना दृश्य घडून येण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायू महत्त्वाचा आहे. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हरितद्रव्यांच्या आधारे कार्बन डायऑक्साईडचे विघटन करून वनस्पती हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्यापासून ऑक्सिजन बाहेर टाकतात. म्हणजेच वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषतात आणि ऑक्सिजनची निर्मिती करतात. यासाठी सुद्धा कार्बन डायऑक्साईड अतिशय महत्त्वाचा आहे. वातावरणातील कार्बन चक्रामुळे कार्बन डायऑक्साईडची उत्पत्ती होते, त्याचं संतुलन सुद्धा ठेवलं जातं नैसर्गिकरित्या. पण बऱ्याच वेळेला मानवी हस्तक्षेप जो असेल त्या मानवी हस्तक्षेपामुळे यामध्ये असंतुलन निर्माण होतं आणि यातून हे असंतुलन निर्माण झालेलं सुद्धा बघायला मिळतं. सध्याचे जागतिक तापमान वाढ हे याचंच एक उदाहरण सांगता येईल की असाच एक परिणाम सांगता येईल. त्यानंतर पुढचा वायू आपल्याला सांगता येईल ओझोन. ओझोन वायूचं प्रमाण सर्वत्र सारखं नाही. भूपृष्ठाजवळ त्याचं जमिनीच्या लगतच्या भागामध्ये त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. समुद्र सपाटीपासून 15 ते 35 किलोमीटरच्या आसपासच्या भागामध्ये किंवा दरम्यानच्या भागामध्ये ओझोन वायूचं प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणूनच या ठिकाणी ओझोनांबर हा थर आपल्याला बघायला मिळतो वातावरणात. ओझोन आणि सूर्यप्रकाश यांची प्रकाश रासायनिक प्रक्रिया होऊन ऑक्सिजन मध्ये रूपांतर होते. थोडक्यात ऑक्सिजन जे असेल त्या ऑक्सिजनच्या कणांवरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि त्या ओझोन वायूपासून ऑक्सिजनची निर्मिती होते. कारण जे ओझोन वायू असेल त्याला आपण O3 म्हणतो आणि ऑक्सिजन असेल त्याला O2 म्हणतो. ऑक्सिजनचे 3 कण भिन्न होतात, वेगळे होतात आणि त्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग त्या ओझोन वायूचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. पृथ्वीचं संरक्षण करणारा वायू म्हणून त्याला ओळखलं जातं. ओझोन वायूमुळे सूर्याकडून येणारे अतिनील किरण जे असतील ते अतिनील किरण अडवले जातात, शोषले जातात आणि जमिनीवरती ह्या अतिनील किरणांचा किंवा जे घातक स्वरूपाचे प्रकाश किरण असतील, सूर्यकिरण असतील ते जमिनीवरती येण्यापासून थोपवलं जातं. आणि म्हणूनच वनस्पती, प्राणी आणि मानवाचं संरक्षण झालेलं आहे. जर हे अतिनील सूर्यकिरण, हे घातक स्वरूपाचे सूर्यकिरण जमिनीवरती आले असते तर पृथ्वीचं तापमान शेकडो अंश सेल्सिअसने वाढलं असतं. म्हणून पृथ्वीचं संरक्षण कवच जे असेल ते पृथ्वीचं संरक्षक कवच म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. त्यानंतर वायू हा वातावरणाचा पहिला घटक आपण बघितला होता. तर वातावरणाचा दुसरा घटक म्हणजे पाण्याची वाफ किंवा बाष्प. वातावरणातील दुसरा घटक पाण्याची वाफ किंवा बाष्प. पाण्याची जी वाफ असेल किंवा बाष्प असेल ही सुद्धा वायूंप्रमाणेच महत्वाची आहे. अनेक प्रकारच्या वातावरणीय क्रियांसाठी ही महत्वाची ठरते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणीय संतुलनामध्ये ही वाफ
महत्वाची ठरते किंवा बाष्प जे असेल ते बाष्प महत्वाचं ठरतं. पृथ्वीच्या वातावरणामध्ये बाष्प हा एक महत्वाचा घटक आहे. अगदी कोरड्या हवामानाचा प्रदेश जरी असेल तरी त्या कोरड्या हवामानाच्या प्रदेशात सुद्धा अल्प प्रमाणात का होईना पाण्याची वाफ असतेच. पाण्याची वाफ किंवा बाष्प म्हणजेच एक प्रकारचा वायू आहे, परंतु पाण्याच्या वाफेचा किंवा बाष्पाचा समावेश मात्र वायूमध्ये केला जात नाही. कारण वायूपासून त्याची जी भिन्नता असेल ती भिन्नता आपल्याला बघायला मिळते. त्याची कारण वेगवेगळी आहेत. यामागचं कारण जर आपण बघितलं, बाष्प आणि वाफ तापमानानुसार बदलते. बाष्प किंवा वाफ जी असेल ती तापमानानुसार बदलते, उंचीनुसार बदलते, ऋतुमानानुसार बदलते. हे जे घटक असतील ते घटक बाष्पावरती परिणाम करतात किंवा बाष्प ह्या घटकांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आढळतात. वातावरणातील जे बाष्प असेल ते बाष्प पर्जन्याच्या स्वरूपात, वृष्टीच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवरती येत असतात. जे आपण जलचक्र म्हणतो त्या जलचक्राच्या संदर्भामध्ये हा उल्लेख येतो. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे सतत वाफेत रूपांतर होत असते. याला आपण बाष्पीभवन क्रिया म्हणतो. आणि ह्या बाष्पीभवन क्रियेचं बाष्पीभवन क्रिया झाल्यानंतर वातावरणात वरच्या बाजूला ही वाफ गेल्यानंतर सांद्रीभवन होतं. सांद्रीभवनातून वृष्टीची वेगवेगळ्या प्रकारची जी रूपं असतील ती वृष्टीची वेगवेगळ्या प्रकारची रूपं तयार होतात आणि पाण्याच्या स्वरूपामध्ये हे बाष्प जे असेल ते बाष्प जमिनीवरती किंवा पृथ्वीवरती येत असतात. वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींद्वारेही बाष्पाचा पुरवठा जो आहे तो वातावरणाला केला जातो. वनस्पती आपल्या मुळांद्वारे जमिनीतलं पाणी शोषतात आणि वनस्पतींच्या पानांद्वारे त्यातला काही भाग हा वातावरणात टाकतात. म्हणून वनस्पतींचा हातभार वातावरणातील बाष्प वाढवण्यासाठी महत्वाचा आहे. वातावरणामध्ये जसजसं उंच जावं तसतसं बाष्पाचं प्रमाण कमी होत जातं. म्हणजेच बाष्पाचं प्रमाण जमिनीलगत जास्त आहे आणि जमिनीपासून जसजसं उंच जावं तसतसं बाष्पाचं प्रमाण कमी होत जातं. त्यानंतर वातावरणातील बाष्पामुळेच दव, धुके, ढग, पाऊस, गारा, हिमवृष्टी यासारख्या ज्या वातावरणीय घटना असतील त्या वातावरणीय घटना घडून येतात. किंवा वातावरणामध्ये जे वेगवेगळ्या कालावधीमध्ये विक्षोभ निर्माण होतात त्या विक्षोभांमध्ये सुद्धा बाष्प हा घटक महत्वाचा आहे. तापमान आणि बाष्प यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, घनिष्ठ संबंध आहे. कारण तापमान वाढलं तर हवेची बाष्पधारण क्षमता जी असेल ती वाढते आणि तापमान कमी झालं तर तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणून तापमान आणि बाष्प यांचा जवळचा संबंध आहे. त्यानंतर वातावरणाचा तिसरा महत्वाचा घटक, पहिला घटक आपण बघितला वायू, दुसरा जो घटक असेल तो म्हणजे बाष्प आणि तिसरा घटक धूलिकण. वातावरणामध्ये धूलिकण हा सुद्धा एक महत्वाचा घटक आपल्याला सांगताय. कारण धूलिकणांवरती वातावरणातल्या वेगवेगळ्या घटना ज्या असतील त्या घटना अवलंबून आहेत. वातावरणाच्या खालच्या थरात धूलिकणांचं प्रमाण जास्त आहे. धूलिकण जड असणारे धूलिकण खालच्या बाजूला आणि हलके असणारे धूलिकण वरच्या बाजूला अशा प्रकारची रचना वजनानुसार बघायला मिळते किंवा त्यांच्या जडत्वानुसार बघायला मिळते. आता धूलिकणांची जी निर्मिती असते ती धूलिकणांची निर्मिती वेगवेगळ्या क्रियांनी होते. ज्वालामुखीचे उद्रेक आहेत, बहिर्गत शक्ती आहेत किंवा बहिर्गत शक्तीचे जे कारक आहेत, वाहतं पाणी असेल किंवा अगदी हिमनदी असेल वगैरे यासारख्या घटना, वारा असेल, हे जे बाह्यकारक असतील त्या बाह्यकारकांद्वारे शेतीची मशागत, खडकांचे विघटन किंवा विखंडन यामुळे धूलिकणांची निर्मिती होते. धूलिकण दोन प्रकारचे असतात, एक सेंद्रिय आणि असेंद्रिय. सेंद्रिय धूलिकण जे असेल ते वनस्पतींच्या परागकणांपासून किंवा वनस्पतींपासून निर्माण होतात आणि असेंद्रिय जे धूलिकण असतील ते सर्वसाधारणपणे वातावरणातील वेगळ्या क्रियांद्वारे निर्माण होतात. धूलिकणांचे आणखी दोन प्रकार पडतात, एक जलाकर्षी आणि दुसरा अजलाकर्षी. जलाकर्षी याचा अर्थ जे पाण्याच्या कणांना कण शोषून घेतात
किंवा त्याच्यावरती चिकटतात असे सर्वसाधारणपणे जलाकर्षी आणि अजलाकर्षी हे कोरड्या स्वरूपाचे असतात. पाण्याचे कण किंवा जे सांद्रभावातून निर्माण होणारे पाण्याचे कण असतील ते त्याच्यावरती येत नाही किंवा शोषून घेतले जात नाहीत. तर जलाकर्षी आणि अजलाकर्षी असे दोन प्रकार सुद्धा पडतात. वातावरणातील धुलीकणांमुळेच आकाश निळे दिसते. बऱ्याच वेळेला आपण म्हणजे धुलीकणांचं प्रमाण जास्त झालं तर त्याचा रंग जो असेल तो रंग बदलतो. पण नैसर्गिकरित्या जे आपण प्रमाण आहे त्या प्रमाणाचा जर विचार केला तर आकाश जे आहे ते आकाश नैसर्गिकरित्या आपल्याला निळ्या स्वरूपाचं दिसतं, निळ्या रंगाचं दिसतं. त्यामागचं कारण आहे तर वातावरणातील धुलीकण. कारण का तर प्रकाश किरण जे असतील त्या प्रकाश किरणांचं विकिरण होतं आणि त्या विकिरणातून सर्वसाधारणपणे हा रंग प्राप्त होतो. याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी जो संधी प्रकाश आहे म्हणजे सूर्यास्त होण्याच्या नंतर आणि सूर्योदय होण्याच्या पूर्वी जो संधी प्रकाश आहे, जो उजेड आहे, तो उजेड सुद्धा आपल्याला क्या संधी प्रकाश त्याला म्हटलं जातं, हा सुद्धा आपल्याला धुलीकणांमुळे प्राप्त होतो हे आपल्याला सांगता येईल. एकूणच वातावरणाचे जे घटक असतील त्या घटकांचा आपण आढावा घेतलेला आहे. पुढच्या घटकामध्ये वातावरणाची जी संरचना असेल ती संरचना आपण बघणार आहोत.